हाय मी ओमकार नारकर। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी आज आलो पावना कॅम्पला आणि विशेष म्हणजे मला ब्लॉगिंगची आवड आहे, पण मी जास्त कधी बनवत नाही। आज बनवायचा मुद्दा असा आहे की माझं एक छोटी स्वप्न असतात प्रत्येकाची। माझं स्वप्न असं होतं की बुलेटवरनं गावाला जावं। तर माझा मित्र आहे ओमकार नावाचा, त्याचं पण नाव ओमकार आहे, माझं पण नाव ओमकार आहे। सहज मी याकडे विषय मांडला की आपण बुलेटवरनं जायचं का रे गावाला। तो बोला आहे माझ्याकडे बुलेट, आपण जाऊया। तर आता सध्या मी आलो आहे पावना कॅम्पवरती आणि विशेष व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आम्ही जाणार आहे मुंबई गोवा मार्गाने जाणार होतो, पण आमचा प्लॅन आता असा आहे की पुणे सातारा कराड मलकापूर नंतरला अनुस्कुरा नावाचा घाट आहे, तो क्रॉस केला की माझं गाव लागतं। तर आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हलिंगचा असेल की बुलेटवरनं काय एक्सपिरियन्स येईल किंवा काय असेल। बुलेटला मी घोडा बोलतो आणि बुलेट ही नेहमी माझी आवडीची गाडी आहे, टू व्हीलर। तिचा आवाज, सगळ्या गोष्टी मला खूप आवडते। तर आज आणि गावाला म्हणजे जाण्याचं विशेष कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये शिमगा खूप प्रसिद्ध आहे। तर शिमग्याला मी चाललो आहे आणि मित्राला पण पालखी बघायची होती, तर तो योगायोग जुळून आला आहे। बघूया काय होतं पुढे, काय नाही होते। आम्ही सकाळी 4:30 वाजता निघणार आहे आणि किती वाजता पोहोचणार किंवा काय हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा या ब्लॉगमध्ये पूर्ण कळेल। तर आपण माझ्या मित्राला विचारूया की त्याला काय वाटतं, का त्याला गावाला जाऊन किंवा त्याला काय बघायचं असं, हे आपण त्याला विचारूया। तर मी चाललो तर माझ्या मित्राला विचारूया की तो खूप वेळा गेला आहे कोकणामध्ये, पण तो आज माझ्यावर चालला आहे की त्याला असं विशेष काय बघायचं आहे गावाला कोकणामध्ये किंवा त्याला असं काय आवडेल बघण्यासाठी, त्याला पण त्याला विचारूया। तर हा माझा मित्र आहे ओमकार खैरे, म्हणजे आपल्या हा तो पावना कॅम्पच्या इथे लोणावळ्यामध्ये भावी सरपंच ओमकार नवनाथ खैरे। आता मला विचारूया की तुला असं गावाला बघायला काय आवडेल किंवा तू खूप वेळा कोकणामध्ये गेलायस, फिरलायस, पण तू आज माझ्यावर चाललाय शिमग्याला, तर तुला अशी काय विशेष उत्सुकता लागली की तुला असं म्हणजे वेगळी एक्साइटमेंट लागली? कोकणात तुझ्या गावी मालवण, सिंधुदुर्ग, गोवा, चिपळूण, दिव्यागर, दापोली या सर्व ठिकाणी मी फिरलो। समुद्राच्या ठिकाणी मी खूप अनुभव घेतला, एक्सपिरियन्स घेतला। कोकणातले किल्ले, समुद्रातले खूप ठिकाणी मी फिरलो। पण खास करून तुझ्या गावाला जाण्याचं कारण एकच आहे की कोकणातला जो तुम्ही लोक बोलता ना शिमगा, तो शिमग्याची पालखी खास बघायला तुझ्या गावी चाललोय मी आणि फर्स्ट टाइम चाललोय, त्याच्यामुळे पालखीचा आनंद आता उद्या जाऊन काय असतो तो मला घ्यायचा आहे। सो मी त्यासाठी तुझ्या गावी येतोय तुझ्या बरोबर। आणि हा नेहमी गेला असेल, मी मान्य करतो की हा मालवण फिरला, सगळं फिरला, पण तो पालखीमध्ये जी गोष्ट बघणार आहे ना, तो या आधी एक्सपिरियन्स कधी केला नसेल तू, आणि आज उद्या तू जाऊन बघशील की पालखी कशी असते किंवा काय असतं। आणि हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करणार आहे, आपण बुलेटवरनं जाणार आहे, ते आपल्याला पूर्ण ट्रॅव्हलिंग दाखवूया, आपण कसं चाललोय किंवा कुठे थांबणार आहे। आणि आज असे मला ब्लॉग बनवताना पहिली गोष्ट अशी भीती वाटते की 4 लोक बघता हसता दिसतात, मला हसायला येतं। पण आज अशी डेअर असेल की यार आपण डिरेक्टली कोणाकडे न बघता किंवा असं बनवूया आणि जाऊया, बघूया आपण काय कसा ब्लॉग बनतो किंवा काय होतं ते। ठीक आहे, जसं मी बोललो की आम्ही आज रात्री सकाळी 4:30ला निघणार होतो, पण आता प्लॅन ठरला आहे 1:30 वाजता निघायचा, म्हणजे जास्त गरम पण होणार नाही, आम्ही लवकरात लवकर आमच्या गावाला पोचू। तर आता आम्ही निघालो आहे। आता बघू शकता आम्ही या कॅम्पवरती आहे, मी आणि माझा मित्र। आता बघूया फायनली प्रवास कसा होतो किंवा काय होतो। झोप तर दोघांच्या डोळ्यावरती नाही आहे, पोचायचं गावाला पण कोकणामध्ये। आणि माझा आवडता प्रवास म्हणजे बुलेटचा प्रवास फर्स्ट टाईममध्ये। तर बघूया, चला आपण या बुलेटने चाललो गावाला आपल्या। इथे माझा मित्र ओमकार नवनाथ खैरे, अशा प्रकारे। चल गणपती बाप्पा मोरया, कर स्टार्ट, लेट्स गो। सो आता आलो आम्ही पेट्रोल पंपवरती, रात्रीचे 2:30 वाजलेत। आता आमच्या बुलेटची टाकी झाले फुल, डोळ्यावरती झोप उडाले। फर्स्ट टाइम रात्रीचा रिस्की असं नाही, आपलं चालवण्यावर डिपेंड असतं। हा जो आमचा रायडर आहे तो
त्याला सवय चालवायची. नाही तर रात्रीचा प्रवास रिस्की आहे, बट ठीक आहे. फक्त झोपू नका. जर रात्रीचा प्रवास करत असाल तर झोप नाही आली पाहिजे बस. तर बाकी रात्रीचा प्रवास खूप आरामदायी आहे. तर आता आम्ही जस्ट मलकापूर सोडले. रात्रीचा प्रवास करून रात्रभर म्हणजे व्हिडिओ काढू शकलो नाही पूर्णपणे. पण आता जसं तुम्हाला मी बोललो की कराड मलकापूर मार्गे आम्ही अनुस्कुरा घाटामध्ये जाणार आहे, तिकडनं मग माझ्या गावाला. तर आता हा जो रूटवर चाललो आहे, आता जस्ट आम्ही पोचलो आहे, मलकापूर क्रॉस केलं आहे. आता मलकापूरवरून जाणार आता आम्ही अनुस्कुरा घाटामध्ये. आणि तेव्हा तुम्हाला त्या अनुस्कुरा घाटाचा व्ह्यू दाखवतो. आणि हा आहे माझा मित्र. रात्रभर यांनी नाईट ड्युटी केलेली आहे. यासाठी मी याचे हार्दिक म्हणजे आभार मानेल. काय बोलशील तू ओंकार? मित्रांनो, ड्रायव्हिंग करलो तर नाही आहे, पण भावाच्या गावी जायची उत्सुकता लागली आहे आणि पालखीचा आनंद घ्यायचा आहे बस. उत्सुकता लागलेली आहे. ठीक आहे, चालेल. हो हो हो. टाटा, बाय बाय. मी बोललेलो की अनुस्कुरा घाट आपल्याला लागलेला आहे. तर आपण अनुस्कुरा घाटासाठी स्टार्ट करतोय. तुम्ही बघू शकता मुंबई 415, पणजी 216, रत्नागिरी 95, राजापूर आणि पाचल म्हणजे 10 किलोमीटर हे माझा गाव आहे. आणि इकडं तुम्ही बघू शकता म्हणजे इकडनं इथून लागतं कोल्हापूर साईडला किंवा मलकापूर साईडला. मलकापूर करा कोल्हापूर पुणे साईडला जायला रस्ता. आणि हा रस्ता तो आपल्या कोकण मार्गे अनुस्कुरा घाट. काय व्ह्यू आहे यार. आता एक काम कर, आता संपूर्ण घाट उतरला की माझं गाव लागतं. ते अर्जुना डॅम, अर्जुना धरम, त्याच्या पलीकडे माझं गाव आहे म्हणजे त्या साईडला. काय बोलशील ओमकार, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये सुंदर असं तुझं गाव असलंय आणि भारी वाटतंय. प्रकारे घाट उतरायला सुरुवात झालेली आहे. मला खूप आनंद होतोय. गावाला पोचणार आहे, आम्ही आमच्या गावाला पोचणार आहे. भाऊ रायडर ओंकार नवनाथ भोसले. बघायला बघा. ते मी बुलेट पार्क केले. हे माझं घर. आणि इकडे आमच्या काजूच्या बागा. काम चालू ठेव. मावळचे सरपंच ओंकार नवनाथ खैरे हे आता आलेले आमच्या गावामध्ये, कोकणामध्ये आलेले आहेत. आणि हा माझा भाऊ. काय बोलशील, तुला काय वाटतं काजू बघून? तुला काय असं नवीन वाटलं? काजू बघून नवीन तर काय वाटलं नाही, पण झाडाझुडपांमध्ये घर आणि काजूची बाग, आंब्यांची बाग, नारळाची बाग खूप छान वाटलं. एकदम चिल्ड क्लायमेट आहे. एकदम मस्त वाटलं येऊन इकडे याच्या गावी. आणि संध्याकाळी की आय थिंक कळलं दुपारी कळलं कळलं आपण कळलं. पालखीला कधी जाणार आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र.